आपण आपल्या गावात एकत्र आलो. बाबाजी आता बोलले प्रसाद घ्यायचा आहे. आता प्रसाद आम्हाला देवाचा तर घ्यायचा आहे, पण आरक्षणाचा सुद्धा घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस डावावरती आम्हीच लागलो. डाव टाकायचा म्हणलं की फक्त माझा समाजावरतीच टाकायचा. समाज आणि समाजाचे पोरं संकटात सापडायचे. या डावात आम्ही खूप आलो. मला एक प्रश्न पडलाय, तेव्हा मला सूर्याच्या वाडीत सांगायचं आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांनाच सांगायचं. मराठा समाज आरक्षणात असताना मराठा समाजाला इतक्या दिवस आरक्षण का दिलं नाही, ह्यो आमच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न. मला वाटतं सूर्याच्या वाडीत सुद्धा नोंदी निघाल्यात का? मग ह्यात जर 40-50 वर्षापूर्वी दिल्या असत्या तर आज आपलं घराघरीच एक लेकरू नोकरीत राहिलं असतं. बाकी ज्यांचे राहिलेत आरक्षणापायी चार बाजूनं संकट मराठ्यांच्या पुढे उभा केले. मग जर आरक्षण आहे तर तुम्ही का देत नाही? यांनी इतक्या भयानक भिंती घातल्या. मुद्दा म्हणून या सूर्याच्या वाडीतून सांगतोय आणि मी ज्या ज्या गावात बोलतो त्या त्या गावातून सरकार मला बघतंय हे मला माहिती. आपल्या आपल्यातच आपण एक प्रश्न विचारू. मला हा विचारायचाच नव्हता, पण वेळ आली म्हणून विचारायचं. मी कट्टर हिंदू आहे. आपण सुद्धा सगळे हिंदू धर्मातले. हिंदू धर्मात मराठा आहे की नाही सगळ्याला मान्य आहे. कारण हिंदू धर्मात मराठा आहे. मग मराठ्यांना आरक्षण देताना हिंदूच का विरोध करतो? ज्या दिवशी मारामाऱ्या आणि भांडणं आहेत त्या दिवशीच मराठा लागतो का फक्त? हिंदू मराठा आहे, हिंदू धर्मात मराठा आहे. सगळ्यात मोठी जात मराठ्यांची. भांडणं खेळायचे असले हिंदू धर्मात मराठा दांडके घेऊन पुढे लागतो. आरक्षण मागायचं म्हणलं की तेच हिंदू मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणतात. मग तुम्ही नुसतं आम्हाला भांडणं खेळायला ठेवलं का? छगन भुजबळ कोणी हिंदूच आहे ना? देवेंद्र फडणवीस हिंदूच आहे ना? आम्हाला हिंदूच्या गप्पा शिकवायच्या आणि तुम्ही मात्र हिंदू सारखं वागायचं नाही. ती बाया आता हल्ली एक दांडक्याने हल्ली का कोणत्या तरी देशातली, तिला भारतातलं पण कोण ठेवलं? कुठं लिहिली अशी कुठली तिकडं आणि ते कोणी इकडं आणली. तिथं लपण कोणी ठेवलं? हे कोणतं हिंदुत्व आहे? तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवे ना, आम्ही पण त्या कडीलाच नेणारच, कारण आम्ही कट्टर हिंदू आहे. पण याचा अर्थ असा आहे का तुम्ही सांगता ती हिंदुत्व म्हणजे एकीकडून मुस्लिमांना विरोध करायला लावायचा आणि एक मुस्लिम लपून व्हायचा. तिला काय लपून ठेवलं? चांगली धोपडली होती तिकडे दांडक्याने. खोटं सांगतोय का? मग आम्ही इथं आरक्षण मागतो तर हिंदूच आम्हाला विरोध करतो. हिंदूतून आणखीन एक काढलं. हिंदूत म्हणले हिंदूत मुस्लिम नाही फक्त, मुस्लिमच नाही ना हिंदूत फक्त, बाकी सगळे. मग हिंदूने मुस्लिमाच्या विरोधात लढायचं आणि मुस्लिमाने हिंदूच्या विरोधात लढायचं. अशी ही फाईट लय वर्षापासून, लय पिढ्यापासून, लय दशकांपासून, हजारो वर्षांपासून. मग मुस्लिम बाजूला ठेवला. मग दुसरा एक काढला बहुजन. त्यात बामणच नाही घ्यायचा म्हणजे बरोबर आहे की? बामण नाही बहुजनात, बाकी सगळे. त्या बहुजनात बी मराठा आहे ना. मग छगन भुजबळ विरोध करतो म्हणजे आम्ही नुसते भांडणच खेळायला ठेवलं काय तुम्ही आम्हाला? तिसरी एक जात काढली, पुन्हा जातच म्हणू त्याला आपण, मराठी. म्हणजे परप्रांतीयाला कुठायचं बाकीचे. आरक्षणाला विरोध कोण करतो? परप्रांती या महाराष्ट्रात नको म्हणणारच. म्हणजे मराठ्यांनी समजून घ्या आपल्याला नुसतं भांडण खेळायला ठेवलंय.
मोठमोठाल्या गाद्यावर यांनी बसायचं, मोठमोठाले पदावरती यांनी बसायचं. मराठ्यांचा उपयोग फक्त भांडण खेळण्यासाठी करायचा. आणि जिथं आपल्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न येईल ते मात्र मराठ्यांना मिळू द्यायचा नाही. म्हणजे यांच्या सोयीनुसार हे आपला उपयोग करायला लागलेत, म्हणून सावध व्हा. आपलं कोणचं हिंदुत्व चालवायचं? आपण छत्रपती शिवरायांच्या विचाराचं. ते हिंदुत्व मराठ्यांना मान्य आहे. छत्रपतींना जे मान्य आहे, त्यांच्या विचारांना जे मान्य आहे, ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. बाकीची कोटाकोटी उगाच नको. मराठ्यांच्या पोरांना आरक्षण द्यायची वेळ आली की हेच लोक आपल्याला विरोध करणार. यांच्या सोयीनुसार मराठ्यांचा वापर केला. मराठ्यांनी समजून घ्या, मी जातीवाद नाही करत. आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही. आता काही जणांना वाटतं त्याला मी काही करू शकत नाही, मला माझे जात आणि जातीचे पोरं मोठे करायचं. तुला वाईट वाटणं दे नाही, तिला नाही जो मरे एखाद्या. मला माझ्या समाजात मोठा करायचा, जसा तुम्ही केलाय तसा. तुम्ही निवडून आमच्याकडून येणार, पदावर आमच्या जोरावर बसणार, जात तुमची मोठी करणार. पण मला तसं नाही करायचं. मला उपयोग पण माझ्या जातीचा करायचा, जात सुद्धा मोठीच करायची. तुमचा उपयोग करायचा नाही आम्हाला, जसा तुम्ही आमचा केला. आम्ही कधी जातीवाद केला नाही. आम्ही आमच्या हक्काचं मागितलं. जसं की 4 भाऊ असते आणि तुमच्याकडे जर 8 एकर जमीन असली तर 2-2 एकर वाटून द्यावं लागते. ही नियम आहे, ही परंपरा आहे. तुम्ही आमची वाटूनच नाही दिली. तुम्ही सगळं तुम्हीच खाताय, तुम्हीच परत म्हणता आमच्या ताटात येऊ नको. तो कोणतं ताट आहे आणि तो या ताटात कवा काय होतं? आमचे वाढायला त्या ताटात आमचा हिस्सा आम्हाला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आणि तुम्ही आरक्षणात आता 90 पासून आला, 1967 पासून आला. 2 वेळेस तुम्ही आरक्षणात आला. आणि 1884 पासून आरक्षणात 200 वर्षापासून. तरीही तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत. आणि मी हे खरं सांगतो, मी फुटत नाही, मी त्यांना मॅनेज होत नाही, म्हणून तुम्ही सगळेजण मिळून माझ्या मागे लागला. आज एक आता कोणत्या गावात होतो आपण? तांदळ्या. तिथं 1-2 मुली आल्या होत्या. त्या मुली दोन्ही पण अधिकारी झाल्या आरक्षणामुळे. का आनंद बघायचा नाही आमच्या मराठीच्या लोकांनी? हा आम्ही फक्त कष्टच करायचे, तुम्हाला मतदान द्यायचं का? 2च कामं करायची. आणि त्याच्यात तुमचा सुद्धा दोष आहे. सगळ्यात जास्त दोषी तुम्ही. तुम्ही आमच्याकडे लक्ष नाही दिले. तुम्ही फक्त कष्ट केले. तुम्ही भोळे राहिला, तुम्ही इमानदार राहिला. आणि त्या इमानदारीमुळं आपल्या पोराला मारायची वेळ आहे. तुम्ही दुसऱ्याशी इमान राखलं. तुम्ही दुसऱ्याशी कधी बेमानी केली नाही. दुसऱ्याचे पोरं मोठं होण्यासाठी तुम्ही झिजलात. एखाद्या वेळेस स्वतःचं पोरगं मोठं नाही झालं तरी चालेल, पण दुसऱ्याच्या लेकराच्या डोळ्यात पाणी नकोय, हे काम तुम्ही केलं. म्हणून आज आमच्यावरती मरणाच्या घाटका मोजायची वेळ आमच्यावरती आज आली. आजची पिढी तुम्ही केलेल्या हायगाईमुळं आज प्रचंड त्रासातून जाते. असा एकही मराठा नाहीये, एकही माता माऊली नाही, किंवा एकही माणूस असा नाही की त्याला वाटत नाही की माझ्या मुलाचं चांगलं होऊ नये, असं एकाला सुद्धा वाटत नाही. मग जर आरक्षण तुमच्या आयुष्याचा प्रश्न होता तर ते मागण्यासाठी तुम्ही का झुंजला नाही? तुम्ही फक्त तात्पुरतं बघितलं. हा आपला पाहुणा आहे. प्रत्येक वेळेस आता पाहुणाच उभा राहील निवडणुकीला का? मग आता पिढ्यानं बार त्यालाच निवडून द्या. आता कुणीतरी आत्याचं पोरग येतं, कुणीतरी मावशीचं पोरग येतं, कोणाचं तरी मेवना. आणि नेत्याने तर असा टप्पू ठेलाय, तेव झाला की त्याचं पोरग. त्याच्या पोरा जर काहीच नाही झालं, समजा त्याला लेकरच नाही झाले, त्याचा मेवना नाही उभा केला, त्याचा सासरा. आपल्या वाट्याला काय खोटं खुराका करून फुला घेणं द्यायची. त्याच्यात परत दुसरं म्हणते मला एवढीच बार निवडून द्या. मग मला कवाच उभारणार आहे का? ठेका घातला का? तुला एवढीच बार निवडून द्या. आमच्या जालनाचा ते एक जण म्हणत होता मग रेकॉर्ड करायचा, एवढीच बार मला निवडून द्या. आम्ही काय ठेका घातला होतो रेकॉर्ड करायला? आणि आमचे पोरं मरून द्यायचं का? कोण माता मौल्यानं तुम्हाला विचारतो, कोण निवडणुकीत पडत नाही? कोण पडत नाही?
प्रत्येक जण पडतो, कोणी निवडून येतो, कोणी पडतो. आपला जर एखादा गावातला माणूस पडला किंवा आपल्या परिसरातला एखादा माणूस निवडणुकीत पडला किंवा आपल्या विधानसभेचा एखादा पडला, आपण दुश्मन विचारतो का? आपण म्हणतो आता लोकांनी मतदानच नाही केलं, काय करतो मग आता पडलो. हे म्हणजे आमचा माणूस पाळडाच कमू काय? तुम्ही अमृत पिऊन आलेला काय? तुम्ही अमृत पेता का? म्हणून दुश्मनी, म्हणून खुन्नस. काय होतं एखाद्यावर पडलं म्हणून? तुम्ही माझ्या जातीशी खुन्नशीनं वागतात म्हणून माझी जात जास्त एक आहे. आणि तुम्हालाही सांगतो काय संबंध नाही कोणाला प्यायचं. कोणाची काय बापाची भाकरी खात नाहीत आपण. आज बात अन्याय सहन करायचा नाही, काय आपण का अन्याय सहन करायसाठी जन्मलेलो नाही. मात्र एक खरंय, कोणाच्या पायाला सुद्धा पाया लावायचा. पण आपल्या कोणी वाटा गेलं ना, अजिबात शांत बसायचा काय संबंध. कारण आपण कधीच कोणावरती अन्याय केलेला नाही, पण आपल्या लेकरावर अन्याय होऊ देऊ नका. आरक्षण हीच गोष्ट जर अगोदर मिळाली असती तर आज मराठा समाज जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून राहिला असता. आणि हे त्यांना होऊ द्यायचं नाही. आताही त्यांचा तेवढ डाव आहे, आताही त्यांचा तेवढ डाव आहे. बाबाजींनी सांगितलं मी थांबत नाही, मी करत थांबत नसतो. मी महागाच कला अवघड आहे. मी एकदा उतारलो, मी कोणत्या विषयात एकदा मागायला थांबतच नाही. आता मी घडला शेतकऱ्याचा मुद्दा. पुन्हा म्हणलं शेतकऱ्याची कर्जमुक्ती करून टाका. ते फुल टेन्शन मध्ये आले. हे म्हणजे हे पहिलं आरक्षणात उतरलं होतं, मागं सरकलं नाही. आता कर्जमुक्तीत उतरलं म्हणजे हे आपलं फेस पडायचं मग आहे. आणि आपला कसा कसा कोणत्या क्षेत्रात उतरायचं ना, क्षेत्रियाचा धर्मच ते एकदा मैदानात उतरायचं नाही. उतरलं ना एक तर मरून मागे द्यायचं किंवा विजयाचा टिळा लावूनच मागे फिरायचे. शेतकऱ्यांना उतरलं तर मागे सरकार नाही. मी आज मागे सरकलो नाही म्हणून 2.25 कोटी मराठ्यांचं कल्याण झालंय. प्रमाणपत्र 2.25 कोटी मराठ्यांना मिळालं. आणि सगळं आरक्षण मिळत तर मी मागे सरकत नसतो आणि सरकणार बी नाही. फक्त तुम्ही चलबिचल होऊ देऊ नका. थोडी सुद्धा एकदा आपल्या समाजाच्या लेकराच्या बाजूला एकदा उभा, एकदा मला पूर्ण 100% तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल. मग तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्याच्यात. मधल्या काळात उगा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस करीत बसू नका. यांचे 2-2 गाडे जात मुकदमान टोळी भरले. 2 शिवसेनेच्या 2 शिवसेना, राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी, काँग्रेसच्या 4-5 झाल्यात. उपमुख्यमंत्री 15 झाले. कोणालाच काही कळा ना, गचपाने कुंकून जमा केले तर कुंकून नाही. सगळे बिगर का नाही. ते छगन भुजबळ जेल भोगीत त्याला मंत्री केले. त्याला सुचना नाही जाणार काही काम धामाचे डबडे आणून ठेवले त्यांनी आणला. काही कळा नाही. यांनी केलं मराठ्याला विरोध सुरू. आमची जात मोठीच होऊ नाही का? ज्याच्याजवळ काहीच राहिलं नव्हतं त्याला मराठीने पैसे गोळा करून दिले. ते छगन भुजबळ ज्याला मागायला गरज नाही राहिलं. त्याला तिला समुद्रात कोपी मारून द्यायला पाहिजे. ती तर मासे खाल्ले असते तिला भाजगा. साडीसाठी आपल्या मागे लावून देते आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करते. का सांभाळला नाही यांना? मराठ्यांच्या मताशिवाय छगन भुजबळ मोठं झाला का? मराठ्यांनी यांना मत नाही दिले का? कधी बीड मध्ये मराठ्यांनी जातीवाद केला का? जातीवाद केला असता तर तुमचे ओबीसीचा आमदार प्रत्येक वेळेस झाला असता. म्हणजे तुम्हाला मतदान दिलं का आम्ही जातीवादी नाही, आणि नाही दिलं का आम्ही जातीवादी. ही कोणती पद्धत आहे तुमची? एखादा वार नाही दिलं तरी झोपाव का फरक पडला काय अडचण आहे का? म्हणजे दुसऱ्याला तुम्हाला बोलायची सवय लागली. आता तुम्हाला थोडस दुःख झालं म्हणून तुमच्या जीवारी लागली. तुमच्या महिला सुद्धा मला बोलायला लागली. आणि मग मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी काम करतोय म्हणलं आमच्या महाराष्ट्रातल्या करोडो महिलांच्या सुद्धा जीवारी लागणारच ना. आमच्याही लोकांना माझी न्याय येणारच ना. ते पाडी देतो मला बोललं की असं पाडी देत मला माना लागून गाड्या तुम्हाला तरी नाव सांगितलं नव्हतं. एक जण तिचं 5,000 दीड तोडत इतका केस पडला. नाव जर सांगितलं असताना 1.5-2 लाखातच दंगा होता. ह्यावर नाव सांगणार असं पाडिताना ह्या बरीने बी एवढी वार्ता करता. त्याच्याशिवाय यांच्या डोक्यातलं खूळ जाणार. मराठ्यांविषयी यांच्या डोक्यातला राग ह्यो कमी नाही होणार. यांना 2-3 बारा वर काढल्याशिवाय
त्रास झाला तर हो द्या, आपल्याला थोडा त्रास होतो. मला काय कमी झाला काय तुमचं मन? रोज या साठी ना काही काही येते माया मला. रोज केश. आज भोकरदन झाली. रावसाहेब दानवेने केली का काय? कारण त्यांनीच करायला लागले. असं PSI अंधार होतो म्हणला. आपलं काय खरं असतं सगळं. काय होईल मला ते केशीने? मला मगच फोन आला गाडीत बस. ते म्हणले तुमच्यावर भोकरदनला केस झाली. मला भोकरदनला मी काय आला होतो? मी गेलोच नाही तिकडे. नाही म्हणले तुम्ही मार्च मध्ये आता. बघा मार्चची केस ऑगस्ट मध्ये. त्यांच्या बापाने कायदा चालेला होता काढला. म्हणलं करून दे. ते PSI म्हणला जणू नाम आहे आपल्या दबावे. रावसाहेब दानवे कर म्हणला. मग कर. मग रावसाहेब दानवे म्हणलं कर. मग काय करू दादा? त्याला आणखीन एकदा भोगायचं दिसतंय. मग हा मग आपला त्यांचा कसा असतो ते बी असं चांगलं. मग त्याला आता मी आता नाही बोलत येतो. सुरू तर म्हणते एकदा ते आखाड्यात उतरून द्या. त्या टायमात त्यालाही कळून केस करायला लावतो का? मला खरं कळाल्याशिवाय मी कोणाचं नाव घेत नाही. 6-7 महिन्यात रावसाहेब दानवेचं नाव घेतलं मी ऐकलं का? कारण आम्ही त्यांना दादा म्हणतो. आपल्याला आदर करायची सोय. पण दादा जर केसेस करायला लागलं काय दादा कोणते काय यायचं का? कोणाचे दादा काय यायचं काय? त्याच्या धुरे उलट्यात आणखीन एक जणाच्या करू पुन्हा एकदा. तेवढी ताकद आहे आमची तिथे. तेवढी ताकद आमच्यात आहे तिथं. थोडी ताकद नाही आमच्यात. तिथं 1,23,000ची ताकद. तोड म्हणा तो किती लीड तोडतोय बघतो. आणि काय होईल? केशीनं मला अटक करते. आणि मी आता भोगाचं ठरवलेलं जातीसाठी. आयुष्यभर जेलमध्ये सडायची तयारी मी दाखवलेली. पण मागा हटायची तयारी मी दाखवलेली नाही. काही झालं काय केसेस करीन. काल 4-5 दिवसापूर्वी केवढे तुम्ही बेग झाली हो ती. मला तुम्हाला एवढंच सांगणार फक्त हटू नका. आपले लेकरं मोठे होणार आहेत. तुम्हाला आरक्षण मिळालं लागलं. शेजारच्या गावाला, शेजारच्या तालुक्याला, जिल्ह्याला मिळाल्याशिवाय, राज्याला मिळाल्याशिवाय हटायचं नाही बरं. कारण संकटात पोरं सोडू नका. आयुष्याचं द्यायचं शिका. आयुष्याचं तुम्ही भावनिक होऊ नका. पुन्हा त्याच मुद्द्यावर आलं. भावनिक होऊ नका तुम्ही. आपल्या पोराला आणि आपल्या जातीला आयुष्याचं द्या. आपण होतो टायमाला भावनिक. भावनिक म्हणजे काय? कोणी साडी दिली मतदान फुटलं. यांना मावशी यांच्यावर जास्त देणं. आता ते इकडचे साहेब सुहेब आता सुरू होते न्यायला. ते बरोबर यातलं एक उचली ते. यांना जर हे फुटले जातीच्या बाजूने राहिले गेला घरातच येऊन देऊ नका. तुम्हाला काय करायचं? मी आणि तुमच्या बाजूने तुमच्या भाऊ एवढ्या वेळेस जातीच्या बाजूने मुलाच्या बाजूने राहायचं. आता हे सुरू करते बघा. यांचा आखाडा सुरूच होईना. आता कोणी काही देईन आपल्याला. आपलं आयुष्याकडे जाणार आहे का? आता 1,500 रुपये द्यायला लागले. 1,500 रुपये. आणि 1,500 झाले का 3,000 असा दणका उठला. ते पैसे कुणाचे आहेत? आपले. आपण टॅक्स भरतो. त्यांच्या काय बापाचे नाही. ते त्यांनी वावर विकला का देवेंद्र फडणवीस एखादं? असं काय झालंय का? त्यांनी मुंबईचं घर विकलं देवेंद्र फडणवीसने. या जनतेला पैसे वाटायला सुरुवात केली. 1,500 पैसे आपले देतो आपल्यालाच. आणि वरून परत म्हणतो मतदान करा बरं का? नाही तर परत पडिता. ते आधी पवार म्हणला ना. ते म्हणला घेताना पैसे परत पडिता. आणि पहिलेच आणखी ध्यानातून जायना. हे आमचं म्हणणं तुम्ही 1,500 देऊ नका. आम्हाला 3,000 देऊ नका. आमच्या लेकराला आयुष्याच्या सुविधा द्या. त्याला आयुष्याचं आरक्षण द्या. त्याचं आयुष्याचं कल्याण होईल. तुम्हाला 1,500 लागत असले तर आम्ही 1,600 लावून 100 रुपये शेंडी लावून देतो. त्याला बाजारातला बायलाचा सौदा केल्यावर तुला 1,500 दिले. आम्ही तुला 100 एक्स्ट्रा देतो. पण आरक्षण आयुष्याचं दे. आणि मराठ्यांनी सुद्धा आयुष्याचं मागायला सुरुवात करा. त्या 1,500 आपल्याकडे जाणार नाही. आता आली दिवाळी. आता पुन्हा ते आनंदाचा शिरा येणार आहे. ते भुंगे लागलेली डाळ, ते तेलाचं एक ते पुडा, तांदूळ थोडी जसं काय देवबाप्पाला द्यायची. आणि मग ती डाळ शिजायला टाकली, भिजायला टाकली. तर भिजाना कितीतरी मावशा म्हणल्या डाळच भिजाना. 15 दिवस झाले तरी भिजाना. मग काय देवेंद्र फडच्या रानात पेरली होती का पुढे पेरली होती? 15 दिवसांनी हात घातला तरी ती भिजली नाही. काय अडचण आहे त्यांना? नाही ना. म्हाताऱ्या माणसाला देणारच नाही देवेंद्र फडणवीस आहे तो. त्याने उलट म्हाताऱ्या माणसाच्या पगार बंद केले जातात.
पगार नाही. मग आता तेच सांगायला आलो मी. आता नातू मोठा करा, नाताला आरक्षण द्या, आंदोलनात या आणि तुमचा नातू मोठा होण्यासाठी काम करा. आता तुमचं आयुष्य गेलं, आमचं गेलं. आता मला काय नोकरी लागत नाही आणि मला ते घेणार नाही. तर मग एक काळ मोठं घेऊन ते काय करते. अर्ध सरकार कदरलंय मला. त्याच्यामुळे आपले नातू कोणाचे मोठे होते, कोणाची लेख मोठी होईल, कोणाचा लेख मोठा होईल, कोणाचा पुतण्या मोठा होईल, कोणाची बहीण भाऊ मोठा होईल. ते करण्यासाठी आपल्याला आता संघर्ष करायचा. आता पुन्हा दिवाळीला सुरू करणार आहेत ते तेलाची तयारी सुरू केली. ते आपल्या व्यवहार इतक्या हुशार सोप्याने तेलाचा पुढा फोडी द्या आणि कढईत टाकी द्या. सगळं सरपंच संपवलं, पण ते काय पिवळ होत नाही, होती पांढरच राहत. मग काय त्यात वंगण टाकी तो का पाहिलं तेव्हा देवेंद्र फडणवीस. याच्यावर आमचं आयुष्य केलं जाणार आहे का? आमच्या लेकराला आयुष्याचं सुख त्याच्यामुळे मिळणार आहे का? आमचे मुलं, आमच्या मुली आम्ही याच्यासाठी शिकेल्या का? मग तुम्ही आम्हाला तेल दाळ द्यावा म्हणून? आम्हाला आयुष्याचं स्वप्न आम्ही कधीच बघायचं नाही का? आमच्या मराठ्यांच्या मायबापांना फक्त रात्रंदिवस ऊसच तोडायचे आणि पोरं शिकवायचे. पोरं कुठंतरी नोकऱ्याला लागतील, मोठ्या हुद्द्यावर जातील, याच्याच हे स्वप्न आम्ही बघितले. आमचे पोरं आमच्या डोळ्यात देखता सुशिक्षित बेकार होऊन इतका खर्च करून, इतक्या मोठ्या फीस भरून दारू पिऊन हिंडायला लागले. फक्त नोकऱ्या नाहीत या टेन्शनमुळे. मग आम्हाला आयुष्याच्या सुविधा नको आहेत का? तुम्ही तात्पुरता आम्हाला नादी लावणार, काहीतरी पैसे देणार आणि त्यावेळेस गोड गोड बोलणार. मग हे उभा राहिले घे नाते काढणार. हे एकदा निवडून गेले की पुन्हा 5 वर्ष आपले गेले, म्हणजे आपल्या जवळपास आतापर्यंत 6 पिढ्या व्हायला गेल्या. यांच्या तात्पुरत्या सुखाच्या नादी लागू नका. मी काय तुम्हाला मतदान मागायला आलो नाही किंवा तुमच्या काय मतदारसंघात मी उभा राहिलो नाही. माझ्या लेकरांची, मराठ्यांच्या पोरांची तळतळ तुम्ही समजून घ्या. त्या पोरांना नोकऱ्या नाही लागल्यावर, 1% हुकल्यावर ते पोरं त्या परीक्षा सेंटर पासून घरापर्यंत जनावरांसारखे रडत येते. मग जर आई बापानं त्यांचं उस तोडून त्यांचं शिक्षण केलं असलं तर त्या बापाचं स्वप्नाचं वाटोळं झालं ना. त्या आईला सुद्धा काय सुचत नाही का आता लेकराच्या डोळ्याचं पाणी पुसायचं कसं. त्याच्या डोळ्यात एकदा टक्के नसलेले पोरं नोकऱ्याला लागले, टक्के असून सुद्धा आरक्षण नसल्यामुळे तुमचं पोरग घरी आलं. याला जबाबदार तुम्ही आणि आम्ही स्वतः आहे. तुम्ही आणि आम्ही फक्त नेता बघितला, पक्ष बघितला आणि पाहुणा बघितला. तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन घराघरातले मराठ्यांचे पोरं कसे मोठे होतील, त्यांना आयुष्याचं काय लागतं हे द्यायसाठी आपण नाही संघर्ष केला. तुम्ही फक्त रानात राबला, तुम्ही रात्रंदिवस राबून कष्ट केले, पैसे कमी पडले, तुम्ही व्याजाना काढले, पण तुमच्या पोराचा आणि तुमच्या पोरीचे मान खाली होऊ दिले नाही. इतक्या ताकदीनं तुम्ही त्यांना शिक्षण दिलं. पण पोरं फक्त शिकलेलेच राहिले. त्या पोरांना नोकऱ्या लागल्या ना, त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. आरक्षणापायी जर बाकीच्या समाजाचे लोक घराघरातले सुधारलेले असतील तर तुमच्या सुद्धा पोरं कमी नाहीयेत. फक्त तुम्ही त्यांना आयुष्याची सुविधा नाही दिली. तुम्ही वेळ आली की फक्त नेत्यांकडे बघितलं आणि त्या नेत्यांना आपल्याला आरक्षण मिळू नाही दिलं. ही आमदाराची आणि खासदाराची जबाबदारी होती. आपल्या नोंदी कुठे आहे त्या शोधायची, आपलं आरक्षण कुठे आहे ते शोधायचे. आता मी ताकदीनं लढायला लागलो, मी यांचं ऐकत नाही म्हणून यांनी माझ्या विरोधात सगळे आमदार आणि मंत्री घातले. तुम्ही टीव्ही बघतात का? टीव्हीला बघतात का? पण काय चाललंय ते रोज? तुम्ही काहीच म्हणा, तुम्हाला माझ्या पुढे आणून बसले काय नसते का? तुमचे सगळे नोकऱ्या लागलेले, तुम्हाला काही देणं घेणं नाही. सरकारनं मी त्यांचं ऐकत नाही म्हणून सगळे आमदार आणि मंत्री माझ्या विरोधात घातले आणि माझ्याशी त्यांनी दुश्मनी स्वीकारली, शत्रुत्व पत्करलं. सरळ समोरासमोर विरोधी पक्ष सुद्धा माझ्या विरोधात. का? त्याचं कारण मी मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मागतोय, मी त्यांना फुटत नाहीये, त्यांचं ऐकत नाही, त्यांचे पैसे घेत नाही, त्यांचे पद घेत नाही म्हणून. मला नकोय ना. मला त्या पैशानं काय होणार आहे? मी आणि माझं कुटुंब सुखात राहील, त्याच्या पलीकडे काय होईल? आणि माझे करोडो मराठ्यांचे लेकरं आरडायला लागलेत, आक्रोश करतात आरक्षणासाठी. त्यांचं काय? तुम्ही एखादं पद देताल, मी त्या गाडीत हिंडल, त्या पदासाठी हा लढा उभा नाही केला. माझ्या मराठ्यांच्या पोराच्या गाडीवरती लाल दिवा बसला पाहिजे
आणि मग शेतातल्या बापाचा आनंद बघा कसा. तुम्ही सुद्धा तेच स्वप्न बघा. आयुष्याचा आनंद घ्यायचं शिका आणि आयुष्यात लेकरं मोठं करायचं शिका. एखादा मराठ्याचा बाप जर शेतात काम करीत असला, आई बाप आणि ते दोघं, त्याला गावातल्या लोकांना येऊन सांगावं, तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी अधिकारी झाली, आम्ही तुम्हाला गावात घेऊन जायला आलो. त्या आई बापाला गावातल्या लोकांना गुलाल टाकून खांद्यावर घेऊन नाचत डीजे लावून गावात मिरवणूक काढावं त्या बापाची. तो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असणार आहे त्या दिवशी. पण तुम्हाला लागल्यात उलट्या फोडी, निवडून येतो ते नेता त्याला घेता तुम्ही खांद्यावर, गुलाल टाकतात त्याच्या टकोऱ्यावर गुलाल आणतात तुम्ही, आणि डीजे पुढे नाचत नेत्याला घेऊन. हे होय का आनंद तुमच्या आयुष्याचा? परत गावात छकार फोडून सांगा, आम्हाला नाही त्यांना निवडून. मी म्हणलंच होतं त्याच्याकडे लोकच नाहीत, महाज मग अर्ध गावे यांना ना दांडक्या त्याला हाणाय कामा धामाचे. दुसऱ्याला टकोऱ्या घेऊन नाचायचं, त्याला डीजे लावायचा, निवडून ते येणार आणि त्याचा आनंद आपण व्यक्त करणार आणि आपले पोरं फाशी घेणार, आपला शेतकरी फाशी घेणार आणि आपण त्यांच्या आनंदात सामील होणार. ते निवडून आला या कारण असे पाडांना सगळेच पाडितान का नाही ठरलं नाही आपला आणखी ठरायचं राहिले पाडायची गोबा करायचं. कारण ती बैठक होणार आहे पाडायची गोबा करायचं. पण जर का पाडायचं ठरलं, उभा करायचं ठरलं, मराठ्यांना हारून देऊ नका, मराठ्यांना हारून देऊ नका. काही झालं तरी भाजप शिवसेना राष्ट्रवादी करीत बसू नका, हे काही कामाचे नाही. हे कव्हा तेवढे दिसते तीच गाडी, त्यांनी घेतली गाडी, ते बसले येशीत, आपण आणखी राहणार ते एखाद्या म्हणला का तर पिकाला भाव वाढून देतो म्हणून नाही म्हणणार. हे आपल्याला कधीच पाणी देणार नाहीत, हे लाईट देणार नाहीत, आपल्या पिकाला भाव देणार नाहीत, आपल्याला आयुष्यभर कर्जबाजारी ठेवणार. तरी तोच म्हणणार आमचा साहेब लय चांगला आहे, एवढी वार माल लिहून द्या. तुला साहेबाला तुला फक्त दोघाला सूर्याचवाडी ती मग सांगत तुला कसा धामाचे बुळबुळ तुम्ही मोठी करून ठेवली, तीच ताण द्यायला लागले आपल्या पोरायला. तीच आता आपल्याला आरक्षण द्यायला. आता जर उभा करायचं ठरलं तर असा शिक्का चालताना अख्खा महाराष्ट्र म्हणला पाहिजे, बीड जिल्ह्यासारख्या मराठी आम्ही जगात नाही बघितले. करून मराठ्यांचा काही केल्यानं अपमान होऊ द्यायचा. मराठा जर हरताना दिसला तर हरू द्यायचा नाही. आता केलं तसं शेवटच्या टप्प्यात मराठा हरायचा अंदाजात होता. जेव्हा मराठी खवळे आचे कोचे खो, जेव्हा एक शिक्का चालला दान 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 मतदान, म्हणले डबल मोजणी करा पडल्यावर. म्हणलं काय डबल रे, पडले आता काय डबल भिबल. आता पड एकदा, आता ओळख नाही. आणि आता इथून पुढे मराठा त्रास द्यायचा नाही. दिला ते राहिलेला ते दुसरा पारडा म्हणून सांगायचा. मी आता तिकडे पाहुणे सुद्धा शोधून ठेवले, त्यांच्या पोरी कुडं दिलेल्या आहेत, काय सगळ्या जावई ताईट केलेत. सासऱ्या दारातच जाऊन बस म्हणलं तर उठत नको. जत्राच एका दिवशी तिकडं जर त्रास दिला तर सांगतो, माया मराठ्याला धरून राहायचं, गोड बोलायचं, त्याच्या खांद्यात हात टाकायचा, एखादा चहा प्यायचा, पण पैसे तोच द्यायचे नाही. पैसे मोदरी यांच्याकडे माया मराठ्याला. त्यांना जिथल्या तिथं वस्तात झाल्याशिवाय जमत नाही. आपल्या लोकांना शक्तीच माहित नाही. आपण नुसते भेडीत येत. बीड जिल्ह्यातले लोक काय म्हणतात, परळीत आणि आष्टीत सगळ्यात जास्त ती अमुक जाते, कोणची कोणाला माहिती जमते ती आहे. मी जेव्हा मराठीचे पोरं भिडीले आष्टीत, मला घराघरात जाऊन माझा बरं मराठी गेली. एकट्या आष्टी पाटोदा आणि शिरूर या मतदारसंघात 1,67,780 नुसता मराठा निघाला एकटा. बाकीच्यांपेक्षा 5 पटी. स्वतःची ताकदच माहित नाही किती, त्याच्यामुळे दाबायची. आता का दाबासमध्ये कशाला पाडू शकतो आपण, दोन्हीला बी. मनगटाला मनगट लावायची तयारी असली तरी आपली नाही, पण समजा त्यांची असली तरी तयारी आहे. आता राहिला परळीचा विषय. परळीत म्हणले लई येते, मी तिथं मोजायला लावले 1,14,000 नुसते मराठी आहेत तिथं एकटे. एवढे मोठे ताकद. आता 1,14,000ची लीड तोडायची म्हणल्यावर पंतप्रधानला तुटत नाही. मोदी परेशान झाला, इथं आला होता बिचारा, इकडेच होता सारखा प्रचाराला. त्यांना आणलं, यांना जोडलं जुळाना. त्यांनी तर 15-16 गोधाड्या नव्याच आणल्या.
बिचारा पंतप्रधान साहेब इकडं झोपायचे इकडंच प्रचार सुरू, सकाळी उठलं सुरू संध्याकाळी उठलं सुरू. एका मतदारसंघात 2 सोलापूरला तर 6 घेतल्या तरी सगळे पडले पुरे. मराठ्यांच्या शक्तीच्या नादी लागू नका मी यांना सांगितलं होतं. नसता माझं आरक्षण द्या, मला राजकारणाचा नाही देणे घेत हे मला म्हणते. मनोज जरांगे आता राजकीय बोलायला लागले. तुम्ही आरक्षण द्या मी बोलतच नाही, साधन सोपं गणित आहे. भाजपातल्या जमला राग येतून जे भाजपातले मराठी त्यांना बाप मानते पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला, त्याला म्हणत तुला तिकडे जाऊन बस देवेंद्र फडणवीस त्याला सांग मराठ्याचं आरक्षण दी. तिथून पुढे आरक्षण दिलं जातं. एक शब्द बोलतो सूर्याचवाडीत पाय ठेवणार नाही शब्द आहे माझा. तुम्ही माया जातीला अडविलं की मी कुंकडे बी घुसणार, मी कोणाला बी पाडा मानणार. गिरीश माझे नेडे करतो आता बोलतो काही एक शब्द सुद्धा काढीत नाही देवाला. ताकदच माहित नाही मायमावरून आपल्याला आपली. तेव ज्या मतदारसंघात उभा राहतो सगळ्यात जास्त छगन भुजबळला साथ देणारा तेव गिरीश महाजन. ते नाही ते 15 रुपयाचे बिल्ड घालतं उधारीवर आणलेला आणि इन करताना मागून सदा तसंच खाली सोडलेला. इन करायची सुद्धा माहित नाही कसे करावती. मागचा खिसा तसाच वर काय तू मंत्री झाला आणि कुठून आणला. जामनेर एकट्या जामनेर मध्ये 1,36,000 मराठा, 1,36,000 आणि त्याचं मतदान फक्त 3400 फक्त. आणि तरी मंत्री त्याला म्हणलं यावर निवडून येऊन टाकाव मला, एवढंच म्हणलं मी मीडिया. तेव्हा मला जरांगी पाडला तर मग मित्र आहेत आम्ही दोघं. ते गावात काही झालेलं नाही, त्यांना रागावा तरी काय होतं, ते मोठे भाऊ आहेत असलं बोलायला लागलं. यांना असं ओटलेला आणायला लागतं तेव्हा आपल्या जातीचं कल्याण होणार. तुम्ही आरक्षण द्या मी राजकारणाचं बोलत, त्याच्यात माझ्या लेकराचं हिते माझ्या मराठ्यांचे पोरं त्याच्यात मोठे होणार आहेत. माझा मराठा समाज ते स्वप्न बघतोय की माझं लेकरू IPS IAS दर्जाचा अधिकारी झाला पाहिजे. प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे, म्हणून तो रात्रंदिवस कष्ट करतो. सगळं शेतीचं पीक शिक्षणात घालतो, कमी पडले तर व्याजानं काढतो, पण मुलाला कुठंच कमी पडत नाही किंवा मुलीला पडत नाही. तुमच्या लेकराला विचारा आरक्षणाची काय किंमत. ज्यांना आरक्षण काय कळत नसलं ना त्याने फक्त तुमच्या लेकराजवळ बसा आणि आरक्षणाची किंमत काय आणि आरक्षण काय आहे एकदा समजून घ्या. मग तुम्हाला कळत मी कशासाठी एवढी दुश्मनी अंगावर घेतली. नसता हे सगळे माझे मित्र झाले असते, आहेत तेवढे बी मंत्री, पण एक बी घोडे खाल्ल्याशिवाय माघारी गेला नाही. पुरेचे पुरे माझ्याकडे एक बी अंतरवालीत येत नाही सध्या. अंतरवाली जायचं म्हणलं ते म्हणतात काटाच येतो अंगात, कारण मी काचा हक्कच घोड्याला येतो इकडे आली. कारण माझ्या जातीला तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मी नाही ऐकत. तुम्हाला ते वाईट वाटत असं, पण माझी सुद्धा तळपायच्या मस्तकाला जात असं. मी काय पिसाळ पुत्र चावलं नाही मला. मी त्यांना वाईट बोलतोय किंवा शिव्या देतोय याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्हाला येड्यात काढायला लागला. उद्या 29 तारखेला या आंदोलनाला 1 वर्ष होत आहे. 1 वर्ष लढा या देशात कोणीच केलेलं नाही इतका ताकदीनं मराठ्यांना तो लढा केला. तुम्ही जर माझ्या समाजाला 1 वर्षभर येड्यात काढणार असला तर राग तर मला येणारच, कारण मी क्षत्रिय मराठा. तुम्हाला जर एखाद्या माणसाने सारख्या चक्रा घालायला लावल्या एका कामासाठी 6 महिने चिर तुम्हाला सुद्धा येणार आहे. तुझ्या दारात चक्रा मारू किती दिवस. मग मी काय चुकीचं केलं. तुम्ही जर माझा करोडोनं मराठा माता मावल्या लाखाच्या संख्येनं रस्त्यावर एक हाक मारली तर मराठ्यांच्या माता मावल्यासह सगळे माणसं काम फेकून बाजूला रस्त्यावर उभा राहते. तुम्हाला याची थोडी सुद्धा लाज या सरकारला वाटत नाही. तुझ्या घरातल्या मात्र तुला आई बहिणी वाटतात आणि लोकांच्या आई बहिणी वाटत नाहीत. हे जर देवेंद्र फडणवीसचं वागणं असेल तर ते मला मान्य नाही. कारण तुझ्या घरातल्याला बोललं तर तुला ती आई वाटती आणि आमच्या आईच्या माता मावल्यांच्या पोटातल्या छातीतल्या आणि डोक्यातल्या गोळ्या आत्ताही निघत नाहीत. आत्ता इतके भयंकर हाल त्यांचे, ज्यांचे डोके फुटले त्यांना आत्ताही चक्कर येते. काही माता मावल्यांना आत्ताही बाजावून उठता येत नाही. एका 9 वर्षाच्या पोरीच्या पायातून गोळी घुसली होती तर इकडच्या बाजून निघली होती, त्या मुलीला आत्ता पण उठता येत नाही. तुम्ही जर एवढ्या क्रूर पद्धतीने आमच्यावर हल्ला करणार असलात तर आमची आई बहीण आमच्यासाठी महत्वाची. तू देवेंद्र फडणवीस का कोणता पवार हे का कोणी आमच्यासाठी महत्वाचा नाही. माझे जात माझे माता मावल्या त्या रक्ताचं योगदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही. आपल्या गेलेल्या बांधवांचं बलिदान हे आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही. सूर्याच्या वाडीमध्ये काय मतभेद असतील मला नाही माहित, आणि गाव तिथं ते असले पाहिजे. त्याशिवाय कुटुंबात वाद असल्याशिवाय ते कुटुंब नाहीये. प्रत्येकाचं सुखी कुटुंब असतं असं नाही. ज्या कुटुंबात वाद होतो ते सुद्धा सुखी आहे, परंतु आता मतभेद सोडायची वेळ आहे. आता जर तुम्ही मतभेदाच्या आडून एकमेकाला जर
पाया ओढत राहिला तर आपली जात संपण्याची शक्यता. चारही बाजूने वेढलाय मराठा, आता संकटात सापडलेला आहे. चारही बाजूने भिंती गाठल्या. भिंती आणि ते संकट तोडण्याची जबाबदारी आता तुमच्यावर माझ्यावरती. मी नाही हटत, ती काळजी नका करू तुम्ही. हे सरकार कितीही विरोधात गेलं किंवा विरोधी पक्ष विरोधात गेला तरी मी जातीला मोठं केल्याशिवाय मी हटत नाही. कारण इतक्या मोठ्या नोंदी निघालेल्याच यांना सहन होत नाहीये. इतक्या मोठ्या नोंदीमुळे जर पोर आता नोकऱ्याला लागायला लागले तर या मराठ्यांचे पोर इतके हुशार, इतके घराघरातले पोर नोकऱ्याला लागतील आणि हा मराठा समाज मोठा होईल. आणि मी ते का स्वप्न बघू नये? माझ्या मराठ्यांचे पोर मोठे झाले पाहिजे ते स्वप्न मी का बघू नये? तुम्ही बघितलं. आणि ज्यावेळेस तुमची जात नोकऱ्याला लागली, तुम्ही खोटं आरक्षण घेतलं, तरीही आम्ही विरोध नाही केला. आणि आज आम्ही आरक्षण मागायला लागलो तर तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढायला लागला. म्हणजे ही तुमची मराठ्यांविषयीची किती वाईट भावना ही मराठ्यांनी डोळ्यासमोर बघितली. म्हणून मराठ्यांना माझी विनंती, आता मतभेद सोडायची वेळ आली. आपल्या आपल्या शक्ती वायाला घालू नका. आपली शक्ती आपल्या विरोधात आपल्याला वापरायची नाहीये. कारण हे सगळे एकवटले काही कारण नसताना. ओबीसी मध्ये 400 450 जाती आहेत ज्यांना आपल्यामुळे धक्का लागत नाही आरक्षणाला, ते सुद्धा एक झाले मराठ्यांना मिळू नये म्हणून. पण एक लक्षात ठेवा, मराठ्यांनी आणि महाराष्ट्राने सुद्धा कोणी किती एक झाला ना, आपण एकटेच 50-55% अर्ध्या महाराष्ट्रात एकटेच मराठी. आपलं कोणीच काय करू शकत नाही. निवडणुकीच्या बाबतीत बी जर तशी रणनीती आखायची वेळ आली तर जातीचे हार होऊ देऊ नका. तुम्हाला माझे हात जोडून विनंती, मला राजकारणाकडे जायचंच नाही, माझा राजकारणात जायला विरोधी. पण मराठ्यांच्या पोरं दम खायला तयार नाहीये. मी हे तळमळीनं सांगतोय तुम्हाला. मराठ्यांच्या पोरांचं म्हणणं यावेळी जे होईल ते होईल, पण आपल्या हक्काचे लोक तिथं 50 महिना पाठवायचेच. आपला आवाज उठवायला तिथं कोणी नाही. आपल्या मराठ्यांच्या बाजूला बोलायला विधानसभेत कोणी नाहीये. शेतकऱ्यांच्या बाजूला बोलणार विधानसभेत कोणी नाही पाठवायचं. एकटा छगन भुजबळ विधानसभेत मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतो, तर 150 पेक्षा जास्त असणारे आमदार सुद्धा मराठ्यांचे गप्प बसते. त्यामुळे आपल्या लेकराचे बाजू लावून धरणारा तिथं पाहिजे. म्हणून मराठ्यांच्या पोराने लावून धरले. जर तसं झालंच, माझी तर पुन्हा पुन्हा सांगतो इच्छा नाहीये. कारण जन चळवळीवर माझा विश्वास आहे आणि जन चळवळीच्या माध्यमातून हे मराठ्याला न मिळणार आरक्षण मिळालं होतं. प्रत्येकाला वाटत होतं आता मराठ्यांना कधीच आरक्षण मिळणार नाही, परंतु आपण ते मिळवत आणलंय. पण जर पोराने ठरवलंच यावेळेस निवडणुका लढवायच्या तर मराठ्यांचे हार होऊ देऊ नका. तुम्हाला हात जोडून विनंती करू सांगा, मराठ्यांना हारू देऊ नका. कारण जात आणि जातीच्या पोरं कधी संपल्या नाही पाहिजे. जात मोठी करण्यासाठी जर आता सगळ्यांनी उठाव करायचा ठरवलंय तर त्या उठावात घराघरातल्या मराठ्यांनी सहभागी व्हा. एवढीच वेळ आता गरिबांची लाट आली. सध्या चित्र असं आहे की दलित आणि मराठा आणि मुस्लिम हे तिन्ही सध्या एक आहेत. याला तिघांना नाही वाटतं यावेळेस फाईट होऊ द्या. आणि दांडके उचलणारे तिघच आहेत. या देशात राज्यात भांडणं करणारे दांडके उचलायला दांडा उचलायला म्हणलं मराठा सगळ्यात पुढे असतो. एक मुसलमान, दुसरा दलित. आणि भांडणं करणाऱ्याचे एकत्र झाले, खाली कोण राहिलं? हे ना म्हणा तुम्ही तुमच्याच एकामेकाच्या गल्ली हेच एकत्र जर झाले, आता काय होईल मला माहित नाही पुढं, पण असंच आहे. आणि मुसलमान लय ताकदीने एक झालाय आपल्या इतकाच. मी नुसता पाडा म्हणलो, एकदाच म्हणलं पाडा, कुणाला नाव नाही सांगितलं काही नाही. तिकडून मुसलमान म्हणले पाडू, जे म्हणलं पाडू तर पाडू, चल त्या पाडा पडा. जे पाडा पडे झाले की 29 पडले, थोडी तिडके नाही, 29 भोगात झाला. आणि तिघं जर एकत्र राहिलं शिडच निघणार नंतर राज्यात. राखीव जागा जेवढ्या एसटीला सुटलेल्या मराठ्यांशिवाय ते निवडून येऊ शकत नाही. कारण प्रत्येक मतदारसंघात 90,000पेक्षा जास्त मतदान मराठ्यांचं आहे. आपल्या विचाराचाच माणूस तिथं निवडून आणायचा म्हणजे ते 48 जागा आहेत जवळपास, 48 ते 50. उदाहरणार्थ केज मतदारसंघाचं जरी घेतलं तर केज मतदारसंघात 1,10,000 का 12,000 मराठा एकटा. मराठ्याने मतदान केल्याशिवाय निवडून येतच नसतो. आपल्या मराठ्यांच्या पोराच्या बाजूने आरक्षणाच्या बाजूने बोलणाऱ्यालाच मतदान करायचं. आता उद्यापासून 2-3 कामं सुरू करा तुम्ही. पुढं काय होईल ते होईल, उभा करायचं होईल, पाडायचं होईल, काय होईल, फक्त सावध आणि पाहुण्याला फोन करीत सावध राहा.
दुसऱ्या पक्षात असणाऱ्या पाहुण्याच्या दारात जाऊन बसवलं. त्याला म्हणा एवढे बार जातीच्या बाजून लढू 70 वर्ष लय बारे आपण दुसऱ्याला निवडून दिले, एवढी बार आता जी देते ती देते, जे उमेदवार देईन ते निवडून द्या. पण ते उमेदवार इतके झालेत असा कदर आलाय मला. कुंकून ह्या लाकड्यात पडून कुंकून मला असं वाटत आहे लय बेकार काम. रोज नुसते उमेदवारच माय, रोज माणूसच नाही दुसरा. 10च्या पुढे वेगळेच आहे. मी त्या मागच्या तांदळ्या गावात सांगितलं, तांदळ्यात 10च्या पुढे फुल झाल्यावर येते मार्ग, त्याच्यात पेल्यावर ध्यानात येतं उमेदवारी वाढ मागायला चालावं आणि ते येतं. या परवा दिवशी एक जण आलं तरच पिऊन आल्याच्या आलं दुसरीच फाईल घेऊन आलं, ती घेऊन यायची. त्यानं म्हणणार भाऊ ही ती फाईल नाही, ती मला तिची नीट वाचव मलाच जाऊ द्या म्हणलं. इतका नाद नका लागू देऊ. कोणीतरी एक देऊ द्या, तुमच्या लेकराची जातीची बाजू घेईल. कुणी एक देऊ द्या, त्याला सगळ्यांनी साथ द्या. एकदा का नाव सांगितलं घेऊन निवडून देतात ते होते, आणि पाडायचं नाव सांगितलं तर त्याला पाडा, सोडू नका. तुम्ही आता पाडून ताकद या राज्याला देशाला दाखवलेली. आता एकदा निवडून आणून मराठीचे ताकद दाखवा. जर ठरलं तर उमेदवार कुणी विचार द्या, तुमचं त्याचा पटत नसलं त्या तोंडाकडे बघू नका, पण मतदान करा. काम सांगायला माझ्याकडे, त्यांनी काम नाही केलं तुमचं त्याला कसा कच घडेल होतो, तुम्ही काळजी करू नका. आपल्या घोड्यावरच लय काम होतं. आजच एक झाले की नाही, कोण होतो ना असं तुमच्या झालं नाही मग 350 पोरच. आपलं तसंच आहे. गोडी सांगत मावशी मी एकदा दादा बाबा कर बाबा, याला गोडीत कळतच नाही राव. घोडा लावला ते म्हणजे उद्या सकाळी लगेच काय